मागील वर्षी नगदवाडी येथील हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या काल्याच्या कीर्तनात बोलताना हरिभक्तपरायण संतदास महाराज मनसुख यांनी नगदवाडी ग्रामस्थांना हनुमंतासाठी चांदीची गदा व गोपाळ काल्यासाठी चांदीची परात असली पाहिजे असे आवाहन केले होते। महाराज कीर्तनात हे वाक्य सहज बोलून गेले, परंतु ग्रामस्थांनी मात्र ही गोष्ट मनावर घेतली। गावातील अर्चना शेंडे, माया बडे, ललिता बडे, रेश्मा बडे, पूजा बडे, रेखा शेंडे, जया शिंदे, लक्ष्मी बडे, मंगल शेंडे व काही महिला भगिनी एकत्र जमल्या व त्यांनी हनुमंतासाठी चांदीची गदा व गोपाळ काल्यासाठी चांदीची परात घेण्यासाठी गावातील घरोघरी फिरून वर्गणी गोळा करायला सुरुवात केली। ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला। यामध्ये उद्योजक संदीप शेठ बडे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बडे व इतर दानशूर व्यक्ती यांनी वैयक्तिक देणगी व सप्ताह कमिटी यांनी जवळपास 3 लाख रुपये खर्च करून काल्याच्या कीर्तनात यावर्षी चांदीची गदा व चांदीची परात देवस्थानला बहाल केली आहे। त्यामुळे गाव करेल ते राव काय करेल या म्हणीचा प्रत्यय गावात पाहायला मिळाला। कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात असणारी एकजूट या निमित्ताने पाहायला मिळाली। हनुमान जयंतीच्या दिवशी नगदवाडी हनुमान व खंडोबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला व त्यानिमित्त रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। कीर्तनास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। कीर्तनानंतर वाजत गाजत पालखी सोहळा संपन्न झाला। कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब शिवाजीराव बडे, उद्योजक संदीप शिवाजीराव बडे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक तुळशीराम बडे, आकाश रवींद्र बडे, तानाजी सोनू बडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा, सायंकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यतीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। नगदवाडी ग्रामस्थ व मुंबईकर यांनी एकत्र येत हा यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला आहे। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। आमच्या गावामध्ये काल्याचं दरवर्षी कीर्तन होत असते। काल्याच्या कीर्तनाला महाराज आले होते। त्या महाराजांनी आम्हाला सांगितलं चांदीची गदा आणि चांदीची परात आपल्या काला दहीहंडी फोडण्यासाठी पाहिजे। त्यामुळं आम्ही सगळ्या महिलांनी विचार केला की आपल्याला काय हरकत नाही आहे चांदीची गदा आणि चांदीची परात घ्यायला। जर आपण 200-300 ज्याच्या स्वखर्चाने काय मिळतील ते पैसे घालून आपण चांदीची परात खरेदी करू। असं करून आम्ही सगळ्या महिलांनी नियोजन केलं आणि प्रत्येक घरोघरी जाऊन वर्गणी केली। वर्गणी केल्यानंतर त्या वर्गणीसाठी कुणीच नाही म्हटलं, सगळ्यांनी 500, 1000, 2000, 10,000, 5,000 अशी मदत केली। त्यामुळं आम्ही एवढी मोठी परात आणि एवढी मोठी गदा सगळ्या महिलांनी घेऊ शकलो आणि त्यामुळं ह्या वर्षी आम्ही काल्याच्या कीर्तनाला चांदीची गदा आणि चांदीची परात घेतली। त्या सर्वांचे कुलदैवत श्री खंडेराया यात्रोत्सवानिमित्ताने तसेच हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही समस्त ग्रामस्थ नगदवाडी कांदळीकर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलो आहोत आणि आम्ही जो गेल्या वर्षी एक मनोदय केलं होतं की हनुमान जयंतीच्या काल्याच्या प्रसादाला चांदीची गदा आणि चांदीची परात व्हावी असा जो मनोदय आम्ही केला होता तो आज आम्ही पूर्णत्वास नेलेला आहे कांदळी नगदवाडी कांदळी ग्रामस्थांनी। आणि हा उल्लेख आजचे कीर्तनकार महाराज शास्त्री महाराजांनी अगदी आवर्जून उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रात कुठेही न पाहिलेली आजची पहिली चांदीची गदा आणि चांदीची परात हे नगदवाडी कांदळी ग्रामस्थांनी केल्याचं भूषण त्यांनी स्वतः बोलून दाखवल्याबद्दल आम्हालाही फार ग्रामस्थांना आनंद वाटला आणि अशाचप्रमाणे यात्रोत्सव आमचा वर्षानुवर्ष द्विगणित होऊन यात्रोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली यात्रा
मोठ्या 7 दिवसापासून दिनांक 5/4/2025 पासून मोठी थाटामाटात अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने सुरू झाली आणि दिनांक 12/4/2025 रोजी हरिभक्त परायण रामेश्वर महाराज शास्त्री यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि त्या कीर्तनामध्ये गेल्या वर्षी आम्ही केलेला संकल्प चांदीची गदा आणि चांदीची पारा हा पूर्ण देऊन अखंड हरिनाम सुपूर्द केलेली आहे आणि या गोष्टीचा ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गाने जास्त योगदान देऊन त्या कामाला हातभार लावलेला आहे. तरी सर्व दानशूर देणगीदारांचं जाहीर आभार. आणि आज ह्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं गेल्या वर्षी संत दासमहंत महाराजांनी विनंती केल्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी साधारण पदार्थ 2 किलोची आणि गदा 1 किलोची असे साधारणतः 3 किलो चांदीची 2,80,000 रुपयाचे रकमेचे लोकांच्या देणगी स्वरूपातून जमा झालेल्या रकमेतून ही परात आणि गदा केलेली आहे. तरी एवढ्या सर्वांनी याच्यासाठी सहकार्य केले त्या सगळ्यांचं अभिनंदन करत असताना राहिलेल्या मंडळींनी यासाठी सहकार्य करावं. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.